उपस्थित सर्व शिवसैनिक आणि आपल्या कामगार सेनेचे जबाबदार पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनींनो, मी त्यांना थांबवलं एवढ्यासाठी, नेत्याचा उपनेता केलाय, पक्षप्रमुखाचं काय करतील माहिती नाही, म्हणून म्हटलं थांबा मीच बोलतो. आजचा कार्यक्रम शिवाजी मंदिर मध्ये होतोय. गेल्या वर्षीच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि एक महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली, त्याला आपण सर्व साक्ष आहात. अरविंद, आपलं भाषण आपण सांगत होतात 68 साली भारतीय कामगार सेनेची स्थापना झाली, म्हणजे आजचं हे 58वं वर्ष. 58 वर्ष या क्षेत्रामध्ये नेतृत्व करणं हे येड्या गबाळ्याचं काम नाही. फक्त आता जी काय परिस्थिती, माईक आहे का बघा मध्ये मध्ये आवाज, आता जी काय परिस्थिती आपण अनुभवतो आहोत, ती परिस्थिती अनुभवताना असं वाटतं की आपण काही आता काय बोलायचं, बोलून काही उपयोग होणार आहे का, आणि उपयोग जर होणार नसेल तर बोलायचं कशाला. कारण शिवाजी मंदिर म्हटल्यानंतर आम्ही लहान असताना आपल्या अनेक शाखेचे वर्धापन दिन इकडे झालेत, अनेक नाटकं त्यावेळेला मी मा आणि शिवसेना प्रमुखांच्या सोबत येऊन इकडनंच पहिल्या रांगेत बसून बघितलेली आहेत. अगदी आंधळं गळतंय, गारंबीचा बापू, वासरूंची झाली फुले, खूप. आणि मग ती आज सुद्धा आहेत ना, चांगली नाटकं आहेत. कसं होतं रे नाटक, अरे बेस्ट. तसं हे मला असं वाटतं आपलं काही नाटक नाहीये. नाही म्हटलं तरी आपण जी एक विचाराची दिशा पकडलेली आहे, मार्ग पकडलेला आहे, त्याच्यावरती पुढची वाटचाल कशी होणार आहे आणि आजपर्यंत वाटचालीमध्ये काय खास खळगे काटे काचा कशा आल्या कशा बोचल्या, त्याचा एक नाही म्हटलं तरी परामर्श घेणं, आढावा घेणं आणि मग पुढची वाटचाल ठरवणं, हा मला असं वाटतं वार्षिक आपल्या सभेचा हेतू आहे आणि तो तसाच असला पाहिजे. दत्ताजींचा तुम्ही मुद्दामून मी दत्तांचं नाव घेतो कारण ते घ्यायलाच पाहिजे, हा एक भाग वेगळाच. पण दत्ताजींचं नाव मी एक उदाहरण म्हणून, मूर्तिमंत उदाहरण म्हणून देतोय. मागे सुद्धा ही आठवण मी कशाला शिवसेना प्रमुखांनी सांगितली म्हणून मला माहितीये. शिवसेना प्रमुखांनी सांगितली तेही तुम्हाला आठवत असेल आणि मी सांगितली आहे ती तुम्हाला आठवत असेल, तरी मुद्दाहून परत सांगतो. 66 साली 19 जून 1966 साली शिवसेनेची सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांचा भाषणाचा झंझावात सगळीकडे चालू होता. आम्ही तेव्हा दादरला होतो, राहायचो. आणि एक दिवस दरवाजाची घंटा बेल वाजली. दार उघडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं एक चांगला तगडा माणूस, कुरळे केस समोर उभा. त्याला, हा कोण आपण? मी दत्ता साळवी. तर काय काम आहे? मी तुमचं कालचं मला असं वाटतं अमरहिंद व्याख्यानमालेतलं भाषण ऐकलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्याबरोबर काम करायला आलेलो आहे. म्हणाले की अरे इथे कशाचाच काय पत्ता नाही, तुम्ही नोकरी सोडून इकडे आलात. काय नोकरी होती? गिरणीमध्ये जॉबर, बरोबर ना जी? तर तुम्ही नोकरी सोडून इकडे काहीच नाहीये, काळो काय इकडे कशाला? मी न्याय हक्कासाठी आता शिवसेनेची स्थापना केलेली आहे, अजून कशात काही नाही, आणि तुम्ही सरळ नोकरी, चांगली नोकरी तुमची सोडून आलात. ते हो म्हणे तुमच्याबरोबर काम करायचंय. आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली, त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड काढला. किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात जिद्द. ही जिद्द जर का म्हणजे शिवसेना प्रमुखांचीच वाक्य आहेत, माझी नाही आहेत. की तुमच्यात जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाही. हा आत्मविश्वास तो आपण गमावत चाललोय की काय? ठीक आहे, दिवस येतात दिवस जातात, लोक येतात लोक जातात, त्यांची सगळी कर्म
त्यांची सगळी पापं ही त्यांच्याबरोबर जातात, जायलाच पाहिजे, जातातच, कोणी किती मोठा असो. पण एकूण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा लोकमान्यांना तो एक मध्ये उद्वेग आला होता की काय लोक आहेत, काय करतायत, यांना ना गुलामीची चीड आहे ना स्वातंत्र्याची चाळ आहे, कशासाठी काम करायचं. आम्ही जीव तोडून करतोय, नेतृत्व आप आगे बढो. अरे बढतोय आगे, सोबत येणारच का, तुमच्यासाठी लढतो आहोत. नाहीतर काय उगाच वेळ जात नाही म्हणून लढाईला कोणीच नाहीये म्हणून लढतोय, अशातला भाग नाहीये. आज जी काही एकूणच वकवक चाललेली आहे, सगळं काही मलाच पाहिजे, सगळं काही मलाच पाहिजे. जा ना, तुम्हाला खरंच जर का तुम्हाला म्हणजे तुम्हाला नाही मी म्हणत एकूण जनरल म्हणतोय, कोणाला जर असं वाटत असेल की तिकडे जाऊन काही मिळतंय, जरूर जा. पण गेल्यानंतर जे गेले त्यांचे अनुभव पहिले लक्षात घ्या, त्यांना विचारा तुझं काय झालं. आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही, कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय, युनियन म्हणजे जसं नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे, अशी सगळी दुकानदारी झालेली आहे या युनियनच्या क्षेत्रामध्ये. चांगली चाललेली युनियन फोडायची. तुम्ही किती करार करताय, जसं तुम्ही म्हटलं ना 1 रुपया त्यावेळेला वाढवून दिला. आता किती तुमचे एक तर सगळ्यांचे करार झालेत की नाही, हा अरविंद मी तुम्हाला नेहमी प्रश्न विचारत असतो. नाही, हे चालू असते प्रोसेस, असं नाही की सगळे झाले. एकाचं झालं तर तोपर्यंत म्हणजे आपल्या देशातल्या निवडणुकांसारखे एक राज्य झाले तर दुसऱ्याची येते, दुसऱ्याची झाली आणि मग सगळे पंतप्रधानांपासून सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री हे तिकडे बोंबलायला जातात. तसंच करारामध्ये तुम्ही किती करताय का मागताय, आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल मी तुला 1500 रुपये देतो, कारण का मालकाची सायकोलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही, कारण रेकॉग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तसं उठ बस, उठ म्हणायचं तेव्हा उठेल, बस म्हणायचं बसेल. मालक म्हणेल तिकडे अहमदाबादला जायचं तर जा, नाही तर घरी जा. कोण काही करू शकत नाही, कोणी तेव्हा वाचवलं येत नाही. मग तेव्हा कळतं अरे मी 1500 रुपये 500 रुपये वाढ घेतली पण माझं आयुष्याचं दिवाळं काढून बसलेलं आहे. ही पद्धत सुरू झालेली आता. आणि मी जे यांना सांगतो की सगळ्याच कंपन्या आहेत, सगळ्या उद्योगामध्ये, अगदी हॉटेल असतील, हॉस्पिटल असतील, कारखाने असतील, कुठेही असतील, आहे ना शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे सगळेच मालक माझ्या ओळखीचे आहेत. पण माझं नातं जे आहे त्या गेटवरती लागलेल्या भगवेशी आहे, मालकाशी नाहीये. त्याला जो कोणी हात लावेल, तो हात कोणाचाही असेल, त्याचं काय करायचं, तुकडे कसे करायचे, ही जबाबदारी तुमची. माझं आणि मालकाचं काही त्याच्यात नाही. जे नातं आहे हे तुमच्यामुळे, दुवा तुम्ही आहात. आणि एवढ्या जर का परखडपणाने मी वागत असेल तर तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुम्ही कसं वागलं पाहिजे की नाही माझा भगवा आहे, अरे भगवा मला न्याय देतोय, भगवा आहे म्हणून मला न्याय मिळतोय. भगवा उतरला आणि दुसरं फडकं तिकडे फडकवलं तर फडकं डोळे पुसायच्या कामाला कदाचित येईल, नाही तर कशाच्याही कामाला येणार नाही. हा भगव्यातला आणि दुसऱ्या युनियनच्या फडक्यातला हा फरक आहे, हा लक्षात घ्या तुम्ही. का तुम्हाला या सगळ्या लोकांना सगळंच का पाहिजे. आज सुद्धा जे चाललेलं आहे म्हणजे कामगारांची परिस्थिती एवढी वाईट झालेली आहे. इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्ध चाललेले आहे. थांबते नाही थांबते, थांबते नाही थांबते, लेझिम चालूच आहे त्यांचा. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की दुबईवरती बॉम्बफेक झाली, मिसाईल पडतायत, त्यांचे तुकडे पडतायत, कुठे कुठे स्फोट होत आहेत, आवाज येत आहेत. पण वृत्तपत्रात आलेली बातमी आहे आणि ती सुद्धा सामना नाही, मला असं वाटतं लोकसत्ताच असेल. त्याच्यात बातमी अशी आलेली की दुबईमध्ये अनेक उत्तर भारतीय म्हणजे अगदी बिहारचे लोक तिकडे काम करतायत. आपल्या सरकारने सांगितलं परत या परत या,
आणि तिथल्या कामगारांनी प्रतिक्रिया दिली, आम्ही तिकडे जाऊन बेकारीने मरण्यापेक्षा इकडे बॉम्ब हल्ल्यात मेलो तरी चालेल. कारण जर का घरी परत गेलो रिकाम्या हाताने करू काय, कुटुंब पोचू कसं? ही जी वास्तविकता आहे ह्या राज्यकर्त्यांच्या लक्षात कधी येणार आहे की नाहीये? राज्य पाहिजे, सत्ता पाहिजे, देतो तुम्हाला. पण एक तर माझ्या देशातले किंवा माझ्या देशातल्या राज्यातले कामगार देशातल्या देशात सुद्धा या राज्यातून त्या राज्यात का त्यांना जावं लागतंय? बरं तेही कमी पडतंय म्हणून देश सोडून दुसऱ्या देशामध्ये त्यांना का जावं लागतंय? आणि त्या देशामध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर सुद्धा ते म्हणतात मला देशात परतायचं नाहीये, कारण देशात जाऊन मी करू काय? रिकामी हाताने घर कसं चालवू? मी मेलो तरी चालेल, पण माझं काम सोडून मी देशात जाणार नाही. ही एवढी परिस्थिती आपल्या देशाची आली, तरी सुद्धा अजून कोणते राज्यकर्त्याचं काही डोळे उघडत नाही, काही डोक्यामध्ये काही घुसत नाहीये. कामगार चळवळ, कामगार कायदे म्हणजे काय? कसले कायदे आहेत? कोणासाठी आहेत? काय कामगार म्हणजे या देशाचा भाग्यविधाता नाहीये? जो बंद असेल तो काढून शकतो. कामगार हा देशाचा भाग्यविधाता नाहीये? आजपर्यंत जे लढे झाले, स्वातंत्र्य लढा झाला, संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, त्या लढ्यात जर का कामगार उतरला नसता तर कदाचित आपलं स्वातंत्र्य सुद्धा थोडंसं मिळणं दूर गेलं असतं आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा तर यशस्वी झालाच नसता. हा गिरणी कामगार आणि कामगारांच्या त्या लढ्यातला सहभाग किंवा योगदान आहे, म्हणून आज आपण स्वातंत्र्य आणि संयुक्त महाराष्ट्र मुंबई आपली बोलू शकतो. हे कामगाराचं महत्व कळत नाहीये का? नुसतं हायर अँड फायर पाहिजे तेव्हा कामगार कायदे म्हणजे कामगारांच्या बाजूने कणव बोलायचं आणि प्रत्यक्षात कामगारांचं वाटोळं करून टाकायचं, हे राज्यकर्त्याचं लक्षण नाही. आज सुद्धा तिकडे जे काय चाललेलं बंगालमध्ये, हे आमचे मुख्यमंत्री ते म्हणतात की आता आम्ही विरोधी पक्षाचे बुरके फाडणार. अरे आम्ही हिंदू आहोत ना, बुरका कोटी कधी तुम्ही काय घालते आम्हाला? तुम्ही तुमच्या डोक्यात बुरखा आहे, आमच्या नाहीये. पण लोकसभेमध्ये जे काय झालं ते मुख्यमंत्र्यांनी पाहिलं का? पाहिलं? आणि हा मुद्दा म्हणून मी कालचा लोकसत्तेचा, सध्या लोकसत्ता का? कारण तुम्ही म्हणाल सामना काय? सामना तर लिहितोच, सामना तर अगदी परखडपणाने आणि ते सत्य लिहितो. उगाच काहीतरी बोलायचं, काहीतरी वाभाडे काढायचे म्हणून सामना कोणाचे वाभाडे नाही काढत. पण ही आमची जी काय बांधिलकी आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ, पाचवा स्तंभ, किती स्तंभ आहेत ते आहेत की नाही जागेवर, हा सुद्धा एक प्रश्न आहे, संशोधनाचा विषय. पण हा कालचा लोकसत्तेचा आग्रह मुद्दा म्हणून तुम्ही वाचला नसेल तर वाचा आणि देवेंद्र फडणवीसांना छान असं पार्सल करून पाठवा की वाचा काय लिहिलंय याच्यामध्ये. महिला आरक्षण आम्ही होऊ दिलं नाही. अरे मी तर माझं स्टेटमेंट आहे, महिला आरक्षण आत्तापासून जाहीर करा, आत्तापासून करा. पण त्यावेळेला म्हणजे 2000 मला वाटतं 10 साली अरुण जेटली हे जे बोलले होते याच मला वाटतं याच विषयावरती रवीश कुमारांनी एक व्हिडिओ केलेला आहे त्यांचं, ते मुद्दामून बघा तुम्ही. दोन त्यांचे एपिसोड जे आहेत ते मुद्दामून बघा, हे त्यातलंच मी सांगतोय. एक आहे तो या महिला बिलाच्या आडून हे कसं देशाचे तुकडे करणार होते, देशाची वाट कशी लावणार होते आणि त्याचं कुभांड कसं विरोधी पक्षांनी फोडलं आणि त्याच्यात पराभव कसा त्यांचा केला आणि लोकशाही कशी वाचवली, त्याच्याबद्दल हा रवीश कुमारांचा एक एपिसोड आहे आणि तेच या लोकसत्तेमध्ये लिहिलेलं आहे, सामनामध्ये लिहिलेलं आहे. हा काही नवा विषय नाहीये, हा विषय जुना आहे. पण त्यावेळेला म्हणजे रवीश कुमारांचा जो एपिसोड आहे तो मुद्दा तुम्ही बघा. त्यांनी सांगितलं की हा विषय संसदेत मांडला पाहिजे होता, कदाचित मांडला गेलाही असेल आता. पण त्यांनी काय सांगितलेलं की स्टँडिंग कमिटीने कई कारणों से इस फ्रीज को फ्रीज म्हणजे आपला फ्रीज नाही म्हणजे त्याला थांबवले, फ्रीज को 2026 तक के लिए जरूरी समझा है, जिसके प्रस्ताव को सरकार ने भी स्वीकार किया है. बरोबर आहे. आता पहिला कारण था नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी, म्हणजे लोकसंख्येची जी काय धोरण आहेत ते. इस बात के अनुमान है कि 2026 तक वह साल होगा जब हम जनसंख्या वृद्धि की स्थिरता के लक्ष्य को हासिल कर सके.
2026 पर्यंत जनसंख्या वृद्धी दराबद्दल काही नियंत्रण वगैरे काय बिल आणलंय केलंय? आणि ते कशासाठी जरूर है? इसलिए 2026 तक फ्रीज किया गया है। दूसरा कारण यह है कि कई ऐसे राज्य हैं जो फैमिली प्लानिंग प्रोग्राम को अच्छे से लागू कर रहे हैं और कुछ नहीं कर पा रहे हैं। हे कारण आहे की काही राज्य कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडतायत, काही तिकडे कोणाचंच काही लक्षच नाहीये। आणि अगर यह फ्रीज नहीं लगाई जाती तो संसद में उन राज्यों का प्रतिनिधित्व कम हो जाता जिन्होंने फैमिली प्लानिंग प्रोग्राम पर काम किया है। म्हणजे कुटुंब नियोजन करणे हा गुन्हा आहे। मोहन भागवतांचं ठीक आहे, मुलं जन्माला घाला, पोषणार कोण? नोकऱ्या तुम्ही देणार आहात? कारखाने बंद पडतायत, मिल बंद पडल्या, सगळे देशोधडीला लागलेत, नुसता बेकारांचा कारखाना करायचा तुम्हाला देश म्हणजे? और जो उसे ठीक से लागू नहीं कर पाए उन राज्यों को और बढ़ावा मिलेगा कि वह इस पर काम ना करे क्योंकि उनका प्रतिनिधित्व बढ़ेगा। ऐसी स्थिति ना पैदा हो इसके लिए यह तय किया गया है कि 1971 की जनगणना के आधार पर सीटों की जो फ्रीजिंग हुई थी उसे 2026 तक ऐसे ही रहने दिया जाए। केंद्र और सरकार दोनों के स्तर पर। मग अजून 2026 पर्यंत तुम्ही धोरण ठरवलं नाहीये, त्याच्यावरती काही अंमलबजावणी नाही झालेली आहे। पण अरुण जेटली सारखा एक माणूस, जबाबदार माणूस, त्या लोकसभेत त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांचं भाषण आहे ते रवीश कुमार यांच्या त्या एपिसोडमध्ये बघा। आणि मग देवेंद्र फडणवीसांना सांगायचंय की आज तुमच्या भाजपात अरुण जेटलींच्या पातळीचा कोणी नाही, हे देशाचं नव्हे तुमचं दुर्दैव आहे। पातळीचा इकडे प्रश्न नाहीये, पातळी एवढ्या खालच्या पातळीवरती आम्ही येऊच शकत नाही। कोणासाठी तुम्ही करताय हे सगळं? राज्य पाहिजे, देश पाहिजे, कशासाठी पाहिजे? आज सुद्धा तिकडे तुम्ही एका बाजूला महिला आरक्षण, आम्ही विरोधकांचे मुखवटे उतरवणार, बुरखे फाडणार, ठीक आहे फाडा, पण तिकडे बंगालमध्ये एकटी महिला ममता बॅनर्जी जी वाघिणीसारखी लढते, जिंकल्याच पाहिजेत त्या। त्या एका महिलेला हरवण्यासाठी तो सुद्धा रवीश कुमारांचा तुम्ही व्हिडिओ बघा, जवळपास 2 लाखाच्या वरती सीआरपीएफचे जवान तिकडे उतरवलेत। म्हणजे मणिपूर जळत होतं तेव्हा 30,000 होते आणि बंगालमध्ये निवडणुका आहेत तिकडे 2 लाखाच्या वरती, म्हणजे काही तर म्हणतात साहेब ये तो कुछ नहीं 5 लाख तक जवान उतारे। मतदान करणार कसं? कोण करणार? जर फौजा बघितल्या नाक्यावर, कोण तुमची हिंमत आहे मतदानाला उतरायची? आणि उद्या यांनी जर का ठप्पे मारले आणि ममता बॅनर्जी हरल्या तर जितम मया म्हणून पुन्हा तंगडी वरती करून नाचणार आहे? ही लोकशाही आहे। योगी आदित्यनाथ तिकडे, पंतप्रधान तिकडे, आमचे मुख्यमंत्री तिकडे, आणि या राज्यामध्ये ड्रग्स रॅकेट चालले, महिलांचे विनयभंग होत आहेत, भोंदूगिरी वाढते, पण नाही आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। आम्हाला फक्त आम्ही राज्य महाराष्ट्र जिंकला, आता बंगाल जिंकायचं, बंगाल जिंकला, आसाम जिंकायचं, आसाम जिंकला, हे जिंकायचं, हेच चाललं। कामगार ओरडतोय, कामगार बोंबलतोय, त्याच्याकडे लक्ष नाहीये। तुम्ही जर का तिकडे मोर्चा काढला, पाकिस्तानचं हे कारस्थान आहे जे नोएडामध्ये झालं ना, त्यांचं कामगारांनी न्याय हक्क मागायचे नाहीत। न्याय हक्कासाठी कामगार जर का रस्त्यावर उतरला तर लगेच पाकिस्तान धार्जिणे हे आहे। देश अराजकाच्या दिशेने चाललेला आहे। 1 वर्ष आता होईल पेहलगामच्या हल्ल्याला, पाकडे कुठून आले आणि कुठे गेले हे नाही कळलं, पण कामगारांमध्ये कामगार उतरले, पाकिस्तानी घुसले हे तुम्हाला कळतं। अतिरेकी कसे घुसतायत आणि लोक मारून जातात हे नाही कळत। पण आता महिलांना त्रास देणे इतपत तुमचं सगळं घसरलेलं आहे। महिलांना त्रास द्या। ममता बॅनर्जी राज्य करतायत, नाही करू द्यायचं। त्यांच्या जवळच्या सगळ्या लोकांवरती ईडीच्या धाडी पडतायत। ईडीच्या माध्यमातून तुम्ही महिलांना सतवायला लागलात, घराच्या महिलांना। हे तुमचं हिंदुत्व? पण तिकडे धाडी टाकायच्या आणि तिकडे प्रचाराला गेलेले योगी आदित्यनाथ बोलले, तुमच्या लक्षात आले काय बोलले? कारण त्या बातम्या नाही ते तिकडे योगी आदित्यनाथांचं एक क्लिप आलेली आहे। त्यांनी ते काय केलं, विवेकानंद जी इस बंगाल के सुपुत्र थे जिन्होंने कहा था तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा।
काय रे, मी बरोबर बोललो का चूक बोललो? मी बरोबर बोललेलो आहे, योगी आदित्यनाथ चुकीचं बोललेले आहेत. म्हणजे तुम्हाला जे लिहून दिलं जातं ते सुद्धा पाठ करून बोलता येत नाही. विवेकानंदजी बंगालचे सुपुत्र, अरे हो ना, तू होताच का तुम्हा? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मुळामध्ये तुमच्या पक्षाचा आणि तुमच्या मातृपक्षाचा आजादीशी काही संबंध नाही. तुम्ही आजादीबद्दल बोलणारे तुम्ही कोण? हा, म्हणजे नेताजी सुभाषबाबूंबद्दल सुद्धा फक्त यांचं काय चाललेलं आहे, बळकवायचं सगळं. आदर्श म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस पण आमचेच, सावरकर पण आमचेच, वल्लभभाई पटेल पण आमचेच. ठीक आहे ना, वल्लभभाई पटेल सगळ्यांचेच होते, लोहपुरुष. पण फरक लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेलांनी तो निजामशाहीचा भाग देशात आणण्यासाठी म्हणून फौजा घुसवल्या होत्या. तुम्ही तुमचा पक्ष जिंकवण्यासाठी म्हणून फौजा घुसवताय. हा पटेल आणि तुमच्यातला फरक आहे, हा फरक आहे. म्हणून ते लोहपुरुष, पोलादी पुरुष म्हणतात त्यांना. तुमच्या जिंकण्याची अवकात नाहीये, म्हणून तुम्ही ईडी, सीबीआय, फौजा घुसवताय निवडणूक जिंकायला. का तुमचं कर्तृत्व कमी पडतंय? तुम्ही केलेली कामं कमी पडतायत? तिकडे नाक्या नाक्यावरती फौजा उतरल्यानंतर कशा तिकडे काय महिला आरक्षण, महिला कशा बाहेर पडतील, कशा निवडणुका होणार? मग या देशामध्ये आता लोकशाही जिवंत राहिले की नाही हा विचार करायचा. आणि तो जर काय होणार नसेल तर मग या वार्षिक सभेला वगैरे काय अर्थ नाही. तुमचं तुम्ही काय करायचं करा. पण मला असं वाटतं की जो एक आत्मविश्वास शिवसेना प्रमुखांनी दिला आणि त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की अरे 100 दिवस शेळीचं जगण्यापेक्षा एकच दिवस पण वाघाचा जगा. या ना, या सगळ्या सत्तेची तुमची जी आहेत ना, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, पोलीस बाजूला ठेवा आणि मैदानात उतरा शिवसेनेची सामना करायला. मग बघूया शिवसैनिक आहेत आणि तुम्ही आहात. पण जरा कुठे खट्ट झालं का पकडायचा, केसेस टाकायच्या, जुन्या केसेस काढायच्या. जुन्या केसेस काय सलून काढले तुम्ही? हा, केसेस काढायचं म्हणजे काय काढते तुम्ही? जुन्या केसेस काढायच्या, छळायचं, मागे सगळं लावायचं, शुक्ल कास्ट लावायचं तिकडे आणि मग आम्ही जिंकलो. नाही, ही पुचाटांचा कारभार आहे, पुचाट. आणि महाराष्ट्राने तरी हे सहन करता कामा नये. ज्या महाराष्ट्राने दरवेळेला देशाला दिशा दाखवलेली आहे, प्रत्येक वेळेला देशावरती संकट आल्यानंतर महाराष्ट्र धावून गेलेला आहे, हा इतिहास आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती जर का अन्याय होत असेल तर मी म्हणेन जसा बंगालमध्ये बंगाली उभा राहिलेला आहे, तामिळनाडूमध्ये तमिळी उभा राहिलेला आहे, तसा मराठी माणसाला महाराष्ट्रीयन म्हणून तुम्हाला उभं राहावंच लागेल. या बाहेरून आलेत, आमच्यात राहतायत, आमचं काही त्यांच्याशी वैर नाहीये. पण तोडा फोडा आणि राज्य करा ही जी काही नीती जातीपातीमध्ये समाजामध्ये भांडणं लावायची, कशासाठी? आणि महिला आरक्षणाबद्दल तुम्हाला जर काही एवढी कणाव असेल तर हे लोकसभेत कोणतरी, मला वाटतं त्या महिला खासदार बोललेत, आणखीन कोणी बोलले की ज्या संसदेमध्ये हे बिल आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता त्या संसदेच्या उद्घाटनाच्या वेळेला आमच्या महिला राष्ट्रपतीने का नव्हतं बोलवलेलं? राम मंदिरच्या त्या सोहळ्याला आमच्या महिला राष्ट्रपतीने का बोलवलं नव्हतं? त्यांच्या हस्ते का पूजा झाली नाही? का त्या आदिवासी आहेत म्हणून? मग हे तुमचं महिलांबद्दलचं प्रेम, हे महिलांबद्दलची आदर. म्हणजे त्रास देताना तुम्ही बघत नाही महिला आहे का कोण आहे. त्रास द्यायचा तर त्रास देता, पण मतं पाहिजे म्हणून सगळं महिलांच्या आडून तुमचं राजकारणात सगळं महिलांना कुठे लाडकी बहीण, कुठे काय याच्याच आडून तुमचं राजकारण चाललेलं आहे. पण हे वास्तव आहे ते विस्तवासारखं आहे आणि त्याच्यावरनं जो चालू शकतो तोच कारभार करू शकतो. तुमच्यात चालण्याची हिंमत नाहीये या राज्यकर्त्यांमध्ये. पायाला चटके बसतात त्याच वेळेला, म्हणजे पायाला जेव्हा ठेच लागते तेव्हा आई ग म्हणजे मेंदूपर्यंत संवेदना पोहोचली पाहिजे. ती संवेदना आता यांची मेले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या परिस्थितीत आपल्याला काम करायचंय. हे नुसता हा काही सोहळा नाहीये, वार्षिक सोहळा. दरवेळेला अरविंद सावंत, अजित साळवी सगळे येतात, आमचा साहेब ह्या तारखेला कार्यक्रम आहे तुम्ही या. नाही, कार्यक्रम नुसता हा कार्यक्रम नाही. गेल्या वर्षभरात मी काय केलं, पुढच्या वर्षात मी काय करणार आहे. मी भारतीय कामगार सेनेचा पदाधिकारी म्हणजे कोण आहे, माझ्यासोबत ही लोक का आलेली आहेत, आणखीन का आली पाहिजेत,
या कामगारांना आपल्याबद्दल विश्वास का वाटतो, जे नाहीयेत आपल्यासोबत त्यांना का वाटला पाहिजे, हे असं काहीतरी काम होणार असेल तर आणि तर पुढे काम करा. नाहीतर मग काय चालूच आहे ना, रोजचा दिवस सूर्य उगवतो सूर्य मावळतो, कोण कोणाला विचारतोय, काय फरक पडतोय, नाही पडत. पण हे जे महत्वाचं काम, हे नाही म्हटलं तरी सतीचं वाण, हा भगवा झेंडा जो आहे तो नुसता भगवा झेंडा नाही, ती एक पेटलेली मशाल आहे. लांबून बघितलं तर तो मशाली सारखा तळपताना दिसतो, पेटलेला धगधगता दिसतो. आणि त्याचं तेज, त्या तेजाचा म्हणतो ना, तव शौर्याचा 1 अंश रे वगैरे वगैरे ते काय आहे, त्यातलं 1 अंश घेऊन जरी तुम्ही काम केलं ना, तरी मला असं वाटतं महाराष्ट्राकडे वाकड्या डोळ्याने बघण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आणि जे मी सांगत होतो की महाराष्ट्र दरवेळेला देशाच्या मदतीसाठी धावतो, शिवाजी महाराजांच्या वेळेपासून जर का बघितलं, कारण आपल्याला इतिहास हा कोणी शिकवण्याची गरज नाही, कारण आपलं राज्य इतिहास घडवणारं राज्य आहे, इतिहासाला जन्म देणारं राज्य आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी असं एक तरी मला राजा दाखवा की 300-400 वर्षानंतर त्याला आपण राजा नाही तर आपला देव मानतो. आणि असं काय कमी माझ्या या राजामध्ये, माझ्या देवामध्ये की जे इतर देवात आहे आणि याच्यामध्ये नाहीये. म्हणजे रामायण महाभारत आहे, प्रभू श्रीरामाने राक्षस मारले, मग माझ्या शिवरायांनी सुद्धा अफजल खान वगैरे मारलंच ना, राक्षस नव्हता तो. माता भगिनींचं रक्षण यांनी नाही केलं, देवळांचं रक्षण नाही केलं. अगदी प्रभू रामचंद्राबरोबर वानर सेना होती, आमच्याबरोबर काष्ट मावळे होते, ज्यांना काही शिक्षण ज्यांना म्हणजे काही शस्त्र नाहीत, काही नाही, अशा साऱ्या माणसांना घेऊन छत्रपती झालेले ते आमचं देव आहे. काय कमी आहे त्यांच्यामध्ये. आणि जर शिवाजी महाराज झाले नसते तर आज आपण आपल्या देवांचा उद्घोष करू शकलो असतो का? करू शकलो असतो? राम मंदिर आज आपण बांधू शकलो असतो जर शिवाजी महाराज नसते तर? अगदी शिवाजी महाराजांनंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराज लढले. मेलो तरी चालेल पण धर्मांतर करणार नाही, पक्षांतर तर सोडूनच द्या. त्याच्यानंतर थोड्या काळासाठी राजाराम महाराज, आणि त्याच्यानंतर जवळपास म्हणजे औरंगजेब स्वतः आला की आता शिवाजी महाराज नाही आहेत, अब समय आया है महाराष्ट्र पर कब्जा करो, जे आताच्या औरंगजेब पण करू पाहत आहेत, अब कब्जा करो. आणि त्यावेळेला तारा राणीनी जवळपास 26 वर्ष औरंगजेब इकडे लढला, 26 वर्ष. पण महाराणी तारा राणीने त्याला असा झुंजवला की शेवटी औरंगजेब इकडेच मेला. त्याचं थडगं तिकडे बांधलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या इकडे, पण तो महाराष्ट्रातली एक कण एक चिमूट माती सुद्धा नेऊ शकला नाही. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. मग आता परत विचार करा, जर शिवाजी महाराज नसते तर अयोध्येत राम मंदिर बांधू शकलो असतो? आणि जर नंतर छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांनी औरंगजेब इकडे आला, त्याला जर का मोकाट सोडला असता तर संपूर्ण देश तेव्हाच हिरवा वरवंटा फिरला असता. म्हणजे महाराष्ट्राने देशावरचं संकट आपल्यावरती घेतलं. औरंगजेब जो संपूर्ण देश आपला पादाक्रांत करायला निघाला होता, त्याला इथल्या इथे रोखला नाही, इथल्या इथे गाडला. आणि तो गाडला नसता तर आपल्या देशाची हे आता हे डिलिमिटेशन, आरक्षण बिरक्षण आणायला राहिले असते का शिल्लक? तर हे जे महत्व आहे, हे महत्व हे आपलं कर्तव्य आहे. हे काम म्हणजे आपलं कर्तव्य आहे. आणि जर आपण कर्तव्य पार पाडणार नसू तर मला असं वाटतं हे सगळे बाजूला ठेवून द्या, यांची काही गरज नाहीये. कारण ते पण बघत असतील ना, नसतील कशावरून ते काय करतायत. हे मी माझ्या वेळेला केलं, पण माझा नुसता उद्घोष करतायत. मगाशी अरविंद सावंत पण जोरात बोलत छत्रपती शिवाजी महाराज की, कशाला जय म्हणताय? तर हे करण्याची तुमच्यात हिंमत आहे का? पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. जागेवरती पाय रोवून उभं राहणं आणि वेळ पडली तर 2 हात करणं, हा आपला महाराष्ट्र धर्म आहे. अन्यायाला तोडून मोडून टाकणं हा महाराष्ट्र धर्म आहे. आणि हा महाराष्ट्र धर्मच आपल्या या देशाला आणि हिंदुत्वाला वाचू शकेल. दुसरं कोणी याच्यामध्ये येऊ शकत नाही. आणि त्याच करता आता एका तयारीने उतरलं पाहिजे. आणि आज तरी मला ती तयारी तुमच्यात दिसते. ही तयारी अशीच चालू ठेवा, आणखीन मजबूत व्हा. आणि कामगारांच्या वरती म्हणजे या देशाच्या भविष्यावरती येणारं संकट हे तोडून मोडून टाकण्याचं पवित्र काम
शिवसेना प्रमुख आणि दत्ताजींनी निर्माण केलेली भारतीय कामगार सेना कशी करू शकते हे त्या अन्यायकर्त्यांना दाखवून द्या, एवढीच तुम्हाला विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.